नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया मोठा गेम खेळत सगळा डाव पलटवणार आहे. आता जो नागराज तो इतक्या मोठ्या तोयामध्ये प्रियापासून सगळे लपवण्याचा प्रयत्न करत महिप्तवर उलटा वार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तोच नागराज कसा फसणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जेव्हा नागराज एकटा पडणार त्यावेळेला मात्र इथे प्रिया आणि महिप्तची हात मिळवणी झाल्यानंतर आता प्रियाच्या मदतीनेच महिप्त नागराजचा काटा कसा काढणार आहे आणि त्यानंतर मग पुढे नेमकं काय घडणार आहे. आता नागराज मेल्यानंतर नेमके महिप्त आणि प्रिया पुढे काय डाव खेळणार आहेत आणि पुन्हा एकदा जे प्रतिमाच्या मृत्यूच गूढ आहे ते कसं उलगडणार आणि नागराजचा शेवट आता महिप्त कसा करणार, हे सगळं आज आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही खूप टेन्शनमध्ये आहे की नागराजला कसं शोधायचे, कारण की महिप्तला नागराजने कुठे लपवून ठेवले याचा कोणताही पत्ता इथे आता त्यांच्या समोर नाही. त्यामुळे प्रियाला जास्त टेन्शन आलेलं आहे. आता प्रिया विचार करते की या सगळ्या गोष्टी आता शोधायच्या तरी कशा, परंतु प्रियाने आता वेगळीच एक कारनामे करून स्वतः बुद्धी लढवून एक मोठी गोष्ट करण्याचे ठरवलेले आहे. आणि एक माणूस तिने नागराजच्या मागावरच ठेवले. तर आता महिप्तला वारंवार नागराज धमकी देत त्याला समजावत असतो की हे बघ, आता घाबरू नकोस, तुझी मुलगी सेफ आहे. जोपर्यंत तू तोंड उघडत नाहीत ना महिप्त, तोपर्यंत तुझ्या मुलीला काही होणार नाही. आणि वेळोवेळी आता साक्षीच्या जीवाची धमकी नागराज हा महिप्तला देत असतो. त्यामुळे खरंतर महिप्त खूप वैतागलेला असतो, परंतु आपल्या मुलीमुळे त्याला काहीही करता येत नसतं. आपली मुलगी ही कुठल्याही प्रकारे कोणत्याही टेन्शनमध्ये अडकू नये म्हणून आता महिप्तने तोंड बंद ठेवण्यास ठरवलेलं असतं. परंतु महिप्त मनात विचार करतो की एकदा की मी इथून सुटलो, मला एकदा की इथून सुटण्याचं एखादं कारण मिळालं ना, तर मात्र मी काही यांना सोडणार नाही. म्हणजेच मी या नागराजची पूर्णपणे दगडाने ठेसून त्याला मारूनच टाकणार, असं हे सगळं आता महिप्तच्या डोक्यामध्ये असतं. नागराज मात्र खूप खुश असतो, कारण की त्याला असं वाटत असतं की मी महिप्तला बांधून ठेवले आणि तो आता काहीही करू शकत नाही. पण मात्र इथे प्रियाने वेगळेच प्लॅन केलेले असतात. प्रिया ठरवते की आता मला एकदा या महिप्तचा पत्ता मिळाला की मी पूर्णपणे ह्याला सोडवणार किंवा मी माझे प्लॅन करणार. तर इथे आता जो प्रियाने पाठवलेला माणूस असतो त्याला प्रिया पैसे पाठवते आणि म्हणते की तुला तुझ्या कामाचे पैसे पाठवण्यात आले आहेत. आता त्या माणसानेही प्रियाला लोकेशन पाठवलेलं असतं की कुठे नागराज आहे, म्हणजेच नागराजला कुठे पकडायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मग ती त्या माणसाला सांगते की या माणसाला पकडायचे नाही, फक्त तो कुठे गेला एवढं लक्ष ठेवून मला लोकेशन पाठवायचे. त्यामुळे आता प्रियाला त्याने लोकेशन पाठवलेलं असतं आणि लोकेशन पाठवल्यानंतर प्रिया ठरवते की नागराज तिथे नसेल असं शोधून मला जावं लागेल, कारण की जर तिथे नागराज असेल तर तो मला महिप्तपर्यंत पोहोचू देणार नाही. म्हणूनच आता नागराज तिथून निघण्याची वाट प्रिया बघत असते. आता नागराज एकदा की तिथून निघाला अशी खबर प्रियाला तिच्या माणसाकडून मिळाली. त्यानंतर मग प्रिया ठरवते की आता मी जाईन आणि वाट लावीन पूर्णपणे. म्हणजेच नागराजने जे काही ठरवलं ना, त्या सगळ्या गोष्टींचा मला आता पूर्णपणे बुघा करायचा आहे. मला चॅलेंज द्यायला निघालेला आहे का हे नागोबा. आता मी बघते की याचं कसं तोंड बंद करायचं. तर इथे नागराज तिकडून निघून साक्षीच्या घरी आलेला असतो. म्हणजे साक्षी त्याला सारखे फोन करत असते आणि वारंवार त्याला विचारत असते की तुम्हाला अन्नांबद्दल काही समजले का, परंतु इथे आता अन्नांबद्दल नागराजला काहीही माहिती नसतं. त्यामुळे नागराज जरा गप्पच असतो. जरा साक्षी घाबरलेली असते की मी आता काय करू, म्हणजे मला आता भीती वाटते की अण्णा जर इथे नाहीत तर माझं नेमकं काय होईल, अशी भीती साक्षीला वाटत असते आणि यामुळे ती जरा गप्पच असते. तर इथे आता नागराज
हा पूर्णपणे टेन्शन फ्री असतो तिथे महिप्त अडकलेला आहे आणि इथे या साक्षीचा आम्ही फायदा करून घेऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी आता त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात. त्यामुळे ते पूर्ण टेन्शन फ्री असते. तर इथे सुमन ही सारखी सारखी नागराजला कॉल करत असते कारण की तो आलेला नसतो आणि सायलीने काम दिलेलं असं की नागराज कुठे आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची आणि सगळी अपडेट्स देत राहायची. त्यामुळे आता महिप्तला म्हणजे महिप्तच्या इथे जर हे असतील तर नक्कीच काही ना काहीतरी गडबड असेल म्हणून ती सारखी सारखी फोन करत असते. परंतु नागोबा काही तिचा फोन उचलत नसतो. इथे तिच्या अगदी लक्षात आलेलं असतं की हे फोन उचलत नाहीत याचा अर्थ ते काहीतरी गडबडीत नक्कीच असतील म्हणजे तिथेच कुठेतरी असतील हे तिला आता व्यवस्थितपणे माहीत असतं. तर नागराज हा मात्र पूर्ण गाफील असतो. अशातच आता प्रियाला डाव साधायचा असतो. काही झालं तरीही प्रियाला आता नागोबा जेव्हा तिथून निघेल तेव्हा मात्र तिला पूर्ण गोष्ट स्वतःच्या काबीज करून घ्यायची असते आणि नागराजच तोंड पूर्णपणे बंद करायचं असतं आणि त्यामुळे तीच हे सगळं प्लॅनिंग सुरू असत. तर इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघ जणही हॉस्पिटलच्या भानगडीत असतात. म्हणजे नक्की प्रतिमा त्याच्या बॉडीच काय झालं आणि हे सगळं कोणी केले यामागे खरंच नागराज काका आहे का आणि तो मिस्ट्री मॅन कोण या सगळ्या गोष्टी या अर्जुन आणि साहिल हे दोघं शोधण्याच्या मागे असतात. तर इथे तो प्रियाचा माणूस हा प्रियाला फोन करून कळवतो की मॅडम मी तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवले. त्या माणसांवर मी तो कुठे गेलाय ना हे पण बघितले. एक गॅरेज आहे जून त्या ठिकाणी तो माणूस होता पण आता तिथून तो निघालाय आणि दुसऱ्या ठिकाणी गेलाय पण त्याचा पाठलाग करायचाय का. तेव्हा प्रिया म्हणते की हो त्याच्यावरती लक्ष ठेव. तर आता इथून पुढे कुठे जातोय हे लक्ष ठेव. म्हणून आता प्रियाने त्याला पूर्णपणे नागराजवरती वॉश ठेवायला सांगितलेलं असतं आणि प्रिया आता अगदी व्यवस्थितपणे म्हणते की वा चला आता हे लोकेशन मिळाले ना या लोकेशनवर मी जाते. परंतु तिथे अश्विन किंवा कोणालाही हे कळता कामा नाही. त्यासाठी तिने अगदी बरोबर सगळीकडे लक्ष ठेवलेलं असतं कारण की जर तिचा हा प्लान दुसरा कोणाला कळाला तर मात्र तिला हे परवडण्यासारखं नसतं कारण की कितीही काही झालं तरीही जो माणूस तिने मागावर पाठवलाय तो माणूस तर त्या नागराजवर लक्ष ठेवीलच. परंतु बाकीच्या कोणत्या गोष्टी या कशा शोधायच्या याच मात्र प्रियाला टेन्शन असतं आणि महिप्त ऐकला तर ठीक नाही तर ह्या जीवाची तिच्या सगळ्यात मोठी रिस्क असते. त्यामुळे ती आता त्या ठिकाणी पोहोचते. आता महिप्तच ते जून गॅरेज असतं ज्या ठिकाणी महिप्तला बांधून ठेवलेलं असतं. आता प्रिया तिथे पोहोचते आणि म्हणते की अण्णा सर तुम्ही ठीक तर आहात ना. त्या नागराजने तुम्हाला मारलं तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे तुला आज उगवलीस काय तुझी सुंदरी. त्यावर प्रिया म्हणते की अण्णा सर तुम्हाला काय सांगू मला खरंच माहिती नव्हतं तुम्हाला इथे ठेवण्यात आलं आहे म्हणजे हा ही जागा मला नवीनच कळते. मला यापूर्वी ही जागा माहीत नव्हती. नागराज काकानी तुम्हाला इथे कुठे ठेवले. तेव्हा महिप्त म्हणतो की तो नागोबा त्याला तर मी सोडणारच नाहीये. हे माझं स्वतःच गॅरेज आहे आणि या गॅरेजमध्ये त्याने मला लपवून ठेवले याचा मला जास्तीत जास्त राग आहे. तेव्हा आता हे ऐकल्यावर प्रिया म्हणते की म्हणजे हे तुमचंच गॅरेज आहे. महिप्त म्हणतो की हो तुला एकदा सांगून ऐकायला येत नाही का. तेव्हा प्रिया म्हणते की खरंच मी सांगते मी इथे मुद्दाम आले नव्हते अशातला भाग नाही. मला त्या नागोबानी सांगितलंच नव्हतं की तुम्हाला कुठे लपवलं होतं. मी त्याला कित्येक वेळा विचारलं की कुठे ठेवले. अण्णा सरांना प्लीज मला सांग पण तो मला काहीच सांगतच नव्हता. मी खरं सांगते अण्णा सर तो माणूस ना खूप विचित्र आहे. म्हणजे आपण त्याच्याशी हातमिळवणी केली खरी परंतु तो कोणाचाच नाही हे माझ्या आता लक्षात आलंय. जो माणूस स्वतःच्या भावाचा नाही होऊ शकला तो माणूस माझा काय होणार आहे किंवा तुमच्या काय होणार आहे. तेव्हा महिप्त म्हणतो की हो आलंय आता माझ्या तेही लक्षात
आणि तू मोठी धुतल्या तांदळासारखी असल्यासारखी माझ्याशी बोलू नकोस अगं. बबली, तू पण तसलीच आहेस समजलं ना. तेव्हा ती म्हणते की हो का मी आहेस तशी. अण्णा सर पण कसं आहे ना, मी माझ्या कामासाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी हे सगळं केलं. खरं तर मला कोणालाही मारायचं नव्हतं. मी त्या नागराजला साथ दिली कारण की तुम्ही माझं सत्य उघड कराल म्हणून. म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल खरं काही सांगाल, म्हणजे मी तन्वी नाही हे तुम्ही सांगाल या भीतीपोटीच मी हे सगळं केलं होतं. बाकी माझं कोणताही उद्दिष्ट नव्हतं आणि तुमच्याशी कोणतंही माझं पर्सनल वैर नाही. अण्णा सर मी खरं सांगते त्यावेळेला. मग आता महिप्त म्हणतो की मग नक्की काय करायचं ठरवलेस तू बघ. तुझ्याकडे मी उपाय ठेवतो ते म्हणजे की तुला काय करायचं, तुला मरायचंय की जिवंत राहायचंय. तेव्हा मग प्रिया म्हणते नाही नाही अण्णा सर मला नाही मरायचंय. अहो माझं वय अजून लहान आहे, मला जिवंत राहायचंय. मग त्यावर महिप्त म्हणतो की ठीक आहे, तुला आता मी एक पर्याय देतो. ते म्हणजे की तू इथून मला आता मुक्त कर, इथून मला सोड. मग म्हणजे मी काहीच करणार नाही तुला, पण मला त्या नागराजचा मात्र गळा दाबून मारून टाकायचं आहे. त्याला सोडायचं नाहीये कारण त्याने मला खूप मोठा त्रास दिलेला आहे. इतके दिवस बंद करून ठेवले ते ठेवले. त्याचप्रमाणे माझ्या मुलीवरूनही तो मला धमकी देतोय. तेव्हा आता असं बोलून महिप्त गप्पच बसतो. मग महिप्तला ती म्हणते की अण्णा सर माहिती आहे मला तुमची मुलगी जिवंत आहे, म्हणजे साक्षी जिवंत आहे ना, हे सत्य मला माहीत आहे. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, परंतु हे खरंच सत्य मला माहीत आहे. म्हणजे मी साक्षीला तुमच्या बंगल्याच्या बाहेर पाहिलं होतं. तेव्हा लगेच महिपात इमोशनल होऊन विचारतो की काय काय म्हणाली माझी लेक. तेव्हा ती म्हणते की नाही, ती तुम्हाला शोधत होती, म्हणजे मलाही माहीत नाहीये नक्की, पण ती तिथून निघून गेली होती. आणि मला आता हे लक्षात येते की नागराज आहे ना, नागराज काका हे शिकडे सारखे सारखे जातायत. मला कळत नाहीये नक्कीच ना याच्या मागे त्याचा काहीतरी डाव. तो नागोबा उगीचच कोणत्याही गोष्टी करत नाही, त्याच्या मागे त्याचा नक्की कोणता तरी हात असेल असं आता प्रिया ही अण्णाला सांगत असते. नंतर अर्जुन ज्या प्रकारे विचार करत असतो सायली त्याच्याकडे बघते आणि विचारते की अर्जुन सर नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. म्हणजे तुम्ही जो विचार करताय ना तो मला नक्कीच समजतोय. मला तुम्ही खोटं प्लीज बोलू नका. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की काय झालं सायली, तू असं का बोलते. तेव्हा सायली म्हणते की मला खरोखर सांगा सकाळी तुम्ही त्या सचिन भाऊजी बरोबर काय बोलत होतात. तेव्हा तो म्हणतो की मी नॉर्मली गप्पा मारत होतो. सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मी तुम्हाला बरोबर ओळखते. आणि कसं आहे ना अर्जुन सर, मी बायको आहे तुमची, त्यामुळे तुम्ही कोणत्या चेहऱ्याच्या लईवरून किंवा कोणत्या टोनवरून त्यांच्याशी बोलत होतात ना, ते मला सगळंच कळलं. असं काहीतरी होतं का की जे तुम्ही ओरडून सांगत होतात किंवा त्यांना दम देत होतात, अशी काही गोष्ट होती का. मला खरखर तुम्ही सांगा. म्हणजे असं जर काही असेल तर प्लीज तुम्ही माझ्यासमोर बोलू शकता. म्हणजे सचिन भाऊजी काही चुकलेत का, किंवा जर काही असेल म्हणजे जे काही आपले अस्मिता ताई सांगतात ना त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवून मागताय तर प्लीज तसं करू नका, कारण की त्यांचं खरंच खूप प्रेम आहे आपल्या अस्मिता ताईवर. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली कसं आहे ना, माणूस कधी कधी चुकतो आणि मग माणूस चुकल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. परंतु मला एकच गोष्ट कळत नाहीये की जो माणूस चुकलाय त्याला एक संधी देऊ की त्याला खरंच बाहेर काढून टाकू. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही नेमकं काय बोलताय. आणि मला ते तुम्ही त्यांच्याशी बोलताना जाणवून आलं की नक्कीच काहीतरी अशी गोष्ट त्यांनी केली असणार जी तुम्हाला खटकली. मग नक्की काय झालं असं जे तुम्ही त्यांच्याबरोबर असे वागत होते. तेव्हा अर्जुन सांगतो की सायली एकच अशी गोष्ट घडली ज्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा मग आता सायलीला तो सगळं काही खरं सांगून देतो. सायली, मला त्या दिवशी नागराज काकाचा पाठला करता आला नाही, कारण की एकच कारण होत
ते म्हणजे फक्त सचिनला मी त्या रेस्टॉरंट मध्ये पाहिलं तेव्हा. मग सायली म्हणते की मग काय झालं होतं ते इथे दिसले म्हणून तुम्ही घाबरलात का किंवा चकित झालात. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, जर एकटा दिसला असता तर नसतो घाबरलो, परंतु तो एका मुलीबरोबर होता आणि तिला पाहिल्यानंतर मला धक्का बसला. त्या मुलीचा चेहरा तर नाही दिसला मला, पण मला एक वेगळीच भीती वाटते, म्हणजे अस्मिता ताईला तो फसवतोय. आता हे ऐकल्यावर सायलीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळं, म्हणजे त्या दिवशी अस्मिता ताई जे काही सांगत होत्या ते खरं सांगत होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की करेक्ट, आपल्या सगळ्यांना ती जीव तोडून सांगत होती, ते बिचारी खरंच सांगत होती, पण आपण तिच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. आपण फक्त ठरवलं की तिचे प्रेग्नन्सीचे मूड स्विंग्स असतील, परंतु खरंच तसं काही नाही. तिने जे काही बघितलं ना ते आपल्याला खरंच सांगितलं, आणि ती मुलगी खोट नाही बोलू शकत. तिच्या नव्याच्या बाबतीत बायकांना एक सेन्स असतो. सायली आता म्हणते की हो बरोबर. आता सायली आणि अर्जुन ठरवतात की सचिनच काय करायचं ते. आता या बाबतीत सचिनला अर्जुनने तरी एक संधी दिली म्हणून सायली ही गप्प बसलेली असते. तर इथे आता हे सगळं होत असताना महिप्तला प्रिया म्हणते की ठीक आहे अण्णा सर, मी तुम्हाला मदत करते. मला त्या माणसापासून धोका आहे आणि तुम्हालाही. तुम्ही मला जर प्रॉमिस करत असाल की तुम्ही मला काही करणार नाही आणि त्या माणसापासून म्हणजे सगळ्यांपासून मी तन्वी नसल्याच सत्य जर तुम्ही लपवून ठेवत असाल तर मी तुम्हाला इथून सोडते. आणि तो नागराज, त्याला तुम्ही मारूही शकता, म्हणजे आपण दोघेही मिळून त्याला संपवून टाकू. म्हणजे कसं आहे की किल्लेदाराची मी एकमेव वारसदार राहिले. ती सुमन काकू काय, तिला कसंही मला बाजूला करता येईल, पण इथे तुम्ही आता त्याला संपवू शकता. म्हणजे तुमच्या विरोधात जो तोंड उघडू शकतो ना तो तोच असेल. त्यामुळे त्याला आता तुम्ही संपवा, कारण कोणाची हिंमत नाही झाली की महिप्त चिकरेला किडनप कोणी करू शकेल तर. महिप्तला आता इथे प्रियाने चांगलं झाडावर चढवलेलं असतं आणि प्रियाने त्याचे हात वगैरे अगदी सोडून त्याला तिथेच खुर्चीवर बसायला सांगितलेलं असतं. आणि खुर्चीवर बसायला सांगितल्याबरोबर महिपतही तसाच अगदी बांधल्यासारखी ऍक्टिंग करून तिथेच बसलेला असतो. आणि नागराज तेवढ्यातच येतो. प्रिया पण कुठेतरी लपलेली असते. आता नागराज येतो आणि म्हणतो की महिप्त, काय रे बाबा, आज चक्क तू जागा आहे आणि व्यवस्थित अगदी बसलायस. ताजत्वाना काय झालं काय, म्हणजे अगदी खाल्ल्या पिल्यासारखं, अगदी ताकद आल्यासारखं बसलास तू इथे. तेव्हा महिप्त म्हणतो की मग तुला मी काय बोललो होतो नागराज, की काही झालं तरी हे वादळ हे येतच, आणि कसं आहे ना, कधीतरी शांतता असते ना, ती वादळापूर्वीची भयंकर शांतता समजावी असंही मी तुला सांगितलं होतं. नागराज म्हणतो की हे बघ महिप्त, असले आता फिल्मी डायलॉग तू माझ्या समोर मारू नको. एकतर मी तुला असा बांधून ठेवले आणि त्याच्यामध्ये तू माझ्यावर हे डायलॉगवर डायलॉग मारतोय, ते काही मला पटत नाही. महिप्त असं तो त्याला बोलतो आणि नागराज म्हणतो की चल आता काय सांगणार तुला, माझी वेळ झाली, मी बसतो आता मस्तपैकी पार्टी करतो. महिप्त, मला ना आपले ते दिवस आठवतात रे, त्या दिवसांमध्ये कसं तू आणि मी अगदी मजा करायचो, ऐश करायचो. पण महिप्त आता काय करणार, तू तुझ्या विरोधात, माझ्या विरोधात जर तोंड उघडणार असतील तर मला हे करावंच लागेल. आता तो नागराज मस्तपैकी दारू पीत छानपैकी बसलेला असतो. तेवढ्यातच प्रिया तिथून बाहेर येते. प्रिया बाहेर आल्याबरोबर लगेचच महिप्त म्हणतो की अग बुबली, इथे कशी तू. तेव्हा त्याला एक धक्का बसलेला असतो. ते म्हणजे प्रिया बघते आणि म्हणते की आले मी इथे. तेव्हा आता हे बघितल्यानंतर तो म्हणतो की थांब, तुला मी सांगितलं होतं की पुढचा प्लॅन पुढे बघू, पण तू मात्र जास्त शहाणपणा दाखवला. आता तो तिला पकडायला जाणार. तेवढ्यातच महिप्त उठून उभा राहतो आणि बंदूक रोखून त्याच्या समोर उभा राहतो. आता बंदूक बघितल्यावर मात्र नागराज घाबरतो आणि तिथल्या तिथेच उभा राहून हे सगळं बघत राहतो. म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझं प्लॅनिंग होतं.
तर हे प्रिया, मी सांगितलंच होतं म्हणूनच मी तुला काही कळवलं नव्हतं, पण आता मात्र नागराजच्या तावडीतून तू पण सुटणार नाही. या महिप्त सारखा आता तुला पण मी बांधून ठेवतो. तेवढ्यातच आता तिथे नागराज हा म्हणतो की थांब आता प्रिया आणि महिप्त, तुम्ही दोघं पण खपलातच, असं म्हणून आता तो मारायला जाणार. तेवढ्यातच तिथून महिप्तने त्याच्या अंगावर बंदूक रोखलेली असते आणि बंदूक रोखल्याबरोबर महिप्त म्हणतो की नागराज, तुला मी सांगितलं होतं, तुला मी ठेचून ठेचून मारणार, ते तर पूर्ण होऊ शकत नाही आता, पण मी आता तुला इथे संपवणारच. असं म्हणून आता नागराजवर त्याने बंदूक धरलेली असते आणि तेवढ्यातच आता शूट केल्यामुळे तो तिथल्या तिथे खाली पडतो आणि त्याच्या पोटामधून पूर्ण असं रक्त यायला लागते आणि पोटाला गोळी लागलेली असते. तर इथे प्रिया आणि महिप्तने त्यांचा प्लॅन सक्सेसफुल करतच नागराजला त्यांच्या मार्गातून अडथळा बाजूला करून टाकलेला असतो. आता इथे फायनली महिप्तच्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते आणि त्याचमुळे आता तो प्रियाबरोबर असतो आणि साक्षीचं सत्य हे प्रियाला माहीत आहे. त्यामुळे प्रिया ही त्याला प्रॉमिस करते की काही झालं तरी हे सत्य मी कोणासमोर येऊ देणार नाही. परंतु महिप्तच्या रडारवर म्हणजेच पुढे जाऊन प्रिया पण असतेच, कारण प्रियाने पण महिप्त विरोधात खूप काही गोष्टी केलेल्या असतात. तर इथे आता महिप्त आणि प्रिया दोघेही मिळून जसं प्रतिमाला मारलं तसंच जंगलामध्ये जाऊन नागराजला फेकून देतात. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.